महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्र कर्नाटकमध्ये फिरत असताना देशी गोवंशाचं चित्रीकरण करत असताना आपण भरपूर लोकांना भेटलो. पण आज एक पाहायला गेलं तर आज आपली तरुण पिढी असेल किंवा आज आपण म्हणायचो शेती फक्त आपले आईवडीलच करतात किंवा आपल्या आजी आजोबांनी केली, नंतर आता कोणी करत नाही. पण आजच्या काळामध्ये जर तसं पाहायला गेलं तर तरुण पिढी देखील याच्यामध्ये सगळ्यात जास्त पुढे जाताना पाहायला मिळत आहे. आजची मुलाखतमधलं विशेष काय आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आजच्या ह्या शेतकऱ्यांनी जे आपल्यासोबत कुंभार कुटुंब आहे त्यांनी जवळपास रासायनिक पद्धतीचा वापर न करता ऑर्गॅनिक पद्धतीने कशा पद्धतीने शेती केली पाहिजे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेती नसताना शेती विकत घेऊन कशा पद्धतीने डेव्हलप केली या संदर्भातली ही सुंदर मुलाखत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशी गोवंशामध्ये खिलारमध्ये आपण बऱ्याचशा प्रदर्शनांना या शेतकऱ्यांना पाहिले. दादा नमस्कार, तुमचं चॅनलवरती स्वागत आहे. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव गाव आणि कुठं आहे ती माहिती द्या. आपण नमस्कार, माझं नाव प्रज्योत विठ्ठल कुंभार, राहणार चिकमौद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. चिकमौदमध्ये तुम्ही गावात आला की जादवाडी रोडला प्रज्योत कुंभारचं घर कुठे रोहिणी फार्म विचारलं तर तुम्हाला सांगणार की प्रज्योत कुंभारच्या घरी. आता आम्हाला पुढे जायचं आहे, पण त्याच्या अगोदर आम्हाला थोडंसं हे विचारायचं की आम्ही बऱ्याचशा अगोदर प्रदर्शनामध्ये तुम्ही असेल, बालाजी असेल, बऱ्याचदा तुम्हाला पाहिलं आहे. शेतीच्या अगोदर देशी गोवंश खिलार किंवा बऱ्याच जागी मोठ्या मोठ्या प्रदर्शनामध्ये तुम्ही लांब लांब प्रदर्शनाची शासनाची भरवली जातात, तिथे पण तुम्ही गेलेले. तर थोडंसं आम्हाला तो अनुभव सांगा, प्रदर्शन आणि तुमचा देशी गोवंश धावणीचा. आता हा नाद प्रदर्शनाचा मला तर माझा मित्र बालाजी तारे, जास्त भावापेक्षा जवळचा, त्याच्या म्हणून त्याला नाद होता प्रदर्शनात जायचा, त्याच्याबरोबर जाण्यात नाद लागला. प्रत्येक असं की आम्हाला लहानपणी आमच्याकडे कार्तिकी वारीचा बाजार भरायचा पंढरपूरला. आम्ही लहानपणी 5वी-6वीला असताना की बघायला जायचो, दुसऱ्याचे बैल असं की दिवसभर फिरायचो त्या बाजारात. की दोघांना वाटायचं की कुठंतरी आपलं स्वतःचं एक देशी गोवंश असावं आणि सुरुवात त्यांनी केली. प्रदर्शनाला पण जेवढे पारख मला एवढ्यात ह्यात पारख नाही, पण त्याची पारख आहे त्या पारखीवर पाऊल ठेवत मी हा आज प्रवास चालू केलेला आहे. आणि अनुभव सांगायचं म्हटलं तर त्याच्या सहकार्याने आम्ही शिर्डीला गेलो, परत आता परळीचं प्रदर्शन झालं, परळीला गेलो, परत नागपूरला पण तो गेला आणि पुण्यातले प्रदर्शन कनेरी मठ 2022ला. म्हणजे आम्ही भरपूर प्रदर्शनात गेलो की असं नाही की रक्तातच असावं असा नाद नाही, की एक आवड निर्माण होऊन सुद्धा नाद लागू शकतो. आता प्रदर्शन करत असताना आता एक पाहायला गेलं तर आजच्या मुलाखतीमधलं एक विशेष जर म्हणलं तर सगळ्यात लांबचा प्रवास करण्यामधला अनुभव सध्या तुमच्याकडे. लांबच्या प्रवासामध्ये काय टप्प्याने, आता नागपूरला जाणं, परळी वैजनाथला जाणं, काय अनुभव असतो या टप्प्याटप्प्यामध्ये थांबत जाणं, काय काळजी आपल्याला पशूंची घ्यावी लागते? आता ह्याच्यातला अनुभव बालाजीचा जास्त आहे. आम्ही एक 100-150 किलोमीटर किंवा रोडच्या नुसार, समजा एखादा रोड खराबच लागला, गुरांची जर जास्त दगदग झाली तर आम्ही एक 100-150 किलोमीटरला टप्पा करतो. किंवा जर वाटलं की होत नाही प्रवास तर आम्ही एका ठिकाणी स्टे करतो. म्हणजे मुक्काम केल्याने काय होतं, गुरं पण फ्रेश होतात. आज तो आमच्या इथून पंढरपूर ते नागपूर 720 किलोमीटर, 720 किलोमीटर गुरं पाठवणे म्हणजे आणि खिल्लार हे गाडीत बसत नाही, कंटिन्यू उभं राहतं. ते 2 टप्प्यात आम्ही 2 ते 3 टप्प्यात जातो. पण आता मुक्काम करत असताना समजा मुक्कामाची ठिकाणी ही अगोदर आपण फोन करून ठरवतो का जाता जाता जिथं योग्य वाटेल तिथं थांबून जायचं? शेवटी कसं आहे, आपण दुसऱ्या बाहेरच्या जिल्ह्यात जातो, आपल्याला तिकडचा अनुभव नसतो. ते आम्ही कॉन्टॅक्टनुसार, कसं आहे, जसं आपलं खिल्लार हे आमच्या सोलापूर जिल्ह्यात आहे, तसं तिकडच्या भागात गेले की देवणे, लालकंदारे, जे असे प्रदर्शनात ओळखी झालेत त्यांच्याकडे जाऊन थांबतो. ओळखीच्याच माणसाकडे थांबलेले सेफ्टी, कारण की चाऱ्याची सोय होते, आमची राहण्याची सोय होते आणि जनावरांना आराम पण मिळतो. आणि जिथे जनावरं असतील तिथे जनावरं लवकर स्टे करू शकतात. आता या टायमिंगमध्ये एवढा 700-800 किलोमीटर प्रवास हा गाभण गाई पण चांगल्या पद्धतीने करू शकतो? हो, करू शकतात. तुम्ही जर नियोजन केलं, म्हणजे जास्त त्यांना जास्त म्हणण्यापेक्षा टप्प्याटप्प्यानुसार गेलं ना तर ते करू शकतात. असं नाही की गाई वेलेली असो किंवा गाभण असो, तुम्ही तिची किती काळजी करून घेऊन जाऊ शकतात त्याच्यावर. आता प्रदर्शनाचा अनुभव घेतला, आता सध्या दावणीला आपण मागे पाहतोय त्या 2 गायी किंवा इतर पशूंची माहिती द्या आम्हाला. आता आपल्याकडे काजळी खिल्लारमध्ये 4 जाती कालवड आहे आणि एक जुळूकमध्ये ज्वार खिल्लारमध्ये मोठी गाय आहे
आणि एक कोसा खिलार छोटी कालवड, एक ते 11 ते 12 महिन्याची आणि 2 पंढरपुरी म्हशी आहेत आपल्याकडे, म्हणजे रेड आहेत. आता तसं आज आम्ही पाहायला गेलं तर आता थोडंसं आम्हाला हे ऐकून घ्यायचं आहे की आम्ही ऐकलं तुम्ही पुण्यामध्ये राहताय, पंढरपूर गाव आहे, परत इकडे मामाचं गाव आहे, इथं तुम्ही शेती घेतली आणि तुम्ही MPSC UPSCचं पण हे करताय. स्टडी करतो. तुम्ही काय करताय आणि ते करून हे करताय ही माहिती द्या आम्हाला. मी सध्या पुण्याला राहून MPSCचा स्टडी करत आहे. साईड बाय साईड मी शेतीकडे पण लक्ष देतो आहे आणि शेतीमध्ये आपल्याकडं आंबा आहे. आंब्याला आपल्याला रासायनिक खत वापरण्यापेक्षा विषमुक्त शेतीचा जो कन्सेप्ट आमचा पहिल्यापासून आहे, की आता ऑर्गॅनिक फार्मिंगचा एक नवीन कन्सेप्ट आहे. पहिल्यापासून होती, पण मध्यंतरी काळात रासायनिक खताचा भरपूर वापर झाला. त्याचे इफेक्ट पण इतके बॅड इफेक्ट पडलेत की ते आता जाणवायला लागलेत. मग आपल्याला स्वतःला खाण्यासाठी ह्या दृष्टिकोनानं आपण पाऊल उचललं. 2021 साली आपण ही शेती घेतली. हे आमच्या मम्मीचं गाव आहे, मम्मीच्या मामाचं गाव आहे. मम्मीच्या मामाच्या गावात आपण 2.5 एकर शेती घेतली. पूर्ण माळरान शेती होती. आता आपला 1.5 एकर आंबा आहे. त्यात आपण अंतर्गत पीक म्हणून पेरू, लसूण केलेलं आहे. आणि त्या शेतीसाठी खत काय असावं, तर मी पहिल्यापासून, जरी माझ्याकडे जनावरं नसतील तरी माझा मित्र बालाजी तारे, त्याच्याकडून मी स्वतः इथून, माझ्यापासून तो 50 किलोमीटर आहे, तिथून जाऊन मी खत आणतो. किंवा आमच्या गावात भोसले आहेत, नवनाथ भोसले, ह्यांच्याकडे पण देशी गोवंश आहेत, वोळ आहेत, त्यांच्याकडून खत आणून मी आजपर्यंत माझ्या शेतीला फक्त खिल्लारचाच खत यूज केला आहे. आणि त्या खताचा फायदा म्हणून आज माझी 3 वर्षाची बाग आहे. माझं सेकंड हार्वेस्टिंग बागेचं आहे आंब्याच्या. आता शहरी भागात राहताय. आता तसं पाहायला गेलं तर आम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला म्हणलं नवीन पिढी शक्यतो इकडे येणं म्हणजे अवघड काम आहे. आज तुमचं शिक्षण किंवा हे सगळं सांभाळून किंवा शहरी भागातला पण तुम्हाला तिकडचा अनुभव जास्त आहे, ते पण हे करून तुम्ही शेतीकडे वळण्याचं काय उद्देश आहे किंवा याच्यामुळे काय फायदा आहे? शेवटी कसं आहे माहिती आहे का, आवड लागते कुठल्या गोष्टी. आवड असल्याशिवाय वेळ काढू शकत नाही माणूस. जसं काय काय जणांना फिरायचा शॉकिंग असते, तसं मला शेतीचा आणि गुरांचा शॉकिंग आहे मी पहिल्यापासून. आणि दोन्ही मॅनेज करायचं म्हणलं की करू शकतो. आता मी आधुनिक पद्धतीनं आता कॅमेरे आलेत. जरी आपण इथं नसलो तर आपल्या सर्व फार्मला कॅमेरे आहेत. म्हणजे आता सकाळी जरी आम्ही इथं नसलो की आमचे गडी होते पहिले, ते करत होते किती वाजता उठतात, 7 वाजता उरून गुरांना बाहेर काढले का, पाणी ठेवले का, चारा टाकला आहे का, शेण काढले का, किती वाजता आत बांधतात, हे आम्हाला दिसतं. आणि आपण असं नाही की महिन्यातून 1-2 वेळा येऊ शकतो. 15-15 दिवसाला एक, मी नाही आलो तर भाऊ येतो, भाऊ नाही आलो तर आई वडील येतात, आणि आपण घेऊ शकतो. फक्त आवड पाहिजे. आणि माझं स्वतःचं डेली रुटीन सांगितलं तर की मी MPSC करतो आहे. मी सकाळी 6 ते 7 वाजता लायब्ररीत जातो. 9 वाजता जसं मी नाश्त्याला जातो त्या टायमाला कामगारांना फोन लावून, जे आमचे मामा होते त्यांना फोन लावून विचारणार की आज काय करताय, काय चाललं आहे, जनावर कसे आहेत, शेतात काय करायचे. त्यांना ते 9 वाजता आम्ही शेड्यूल सांगणार की आज दिवसभरात काय करायचं तुम्ही. ते पण सांगणार की आज हे इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट आहे. मग त्यानुसार परत एकदा 5 वाजता संध्याकाळी फोन करायचा, आज कसं आहे, परत त्यांची खुशाली विचारायची, काय चाललं आहे, जेवण आहे, तब्येत आहे काय, की असं नाही की आपलंच काम पूर्ण व्हावं आणि त्यांचं बाजूला राहू नये. शेवटी ते त्यांच्या जीवावर आपलं सर्व फार्म आहे. हे करत करत दररोज डेली. आणि झोपताना आणि उठलं की आपण कॅमेऱ्यामध्ये बघतो की काय चाललं आहे, त्यातल्या त्यात गोट्यात पहिलं काय चाललं आहे. कारण की एक वेळ आपण झाडाला काय झालं तर एवढं काय वाटत नाही, पण जनावर असो, आपल्याकडे कुत्रे 2 कोंबड्या, कुत्री, मांजरं, हे काय चाललं आपल्याला कॅमेरा दिसलं की समाधान वाटायचं. आणि सगळ्यात मेन म्हणजे कुठली गोष्टी पैशानं मिळू शकत नाही, तसा हा आनंद आहे ना, तो घेतल्याशिवाय काय करणार. आता आम्ही तुमची आंब्याची बाग पाहतोय की ज्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे आंबे तुम्ही पिकवताय की कलमकुद्या, तर हा आंबा कुठल्या काय म्हणू, केशर आहे, हापूस आहे किंवा काय, तर आणि त्याला जे आवरण वरून पिशवी लावली किंवा काय काळजी तुम्ही त्याची घेताय? आता सध्या आपल्याकडे टोटल म्हणले तर 350 ते 400 झाडं आहेत. त्यातले आता आपली 200 झाडं आहेत ते हार्वेस्टिंगला आहेत. त्यात आपल्याकडे 25 प्रकारच्या व्हरायटी आहेत आंब्याच्या. आणि आपला 90% आंबा हा केशर आहे. मग केशर आंबा आपल्या भागात, म्हणजे आमच्या इकडच्या भागात जो केशर पिकतो, जो म्हणतात ना हापूस आहे, त्या भागातल्या व्हरायटी आहेत, त्या तिकडेच पिकतात. त्याला ज्यावेळेस आपलं एक 100 ग्रॅमचं फळ होतं किंवा एक मोठं अंडं असतं तेवढं होतं, त्यावेळेस आपण त्याला एक बॅग मिळते, बॅगिंग म्हणतात त्याला. ती बॅग नाशिक भागातून आपण मागवतो. ते एका बॅगची किंमत ₹1.80 असते. आणि बसवायला ₹1 जातो, काढायचा बसवायचा. त्याने काय होतं की जो ऊन चट्टा येतो, म्हणजे फळ आहे आपलं हे असं आहे, त्या फळाला ऊन लागून इकडून पिकल्यावर वाटतं माणसाला, ते होत नाही लवकर. आपला पाडाला आंबा येतो. परत जास्त आपण ट्रान्सपोर्ट, आता स्वतःचा आपण आंबा पुण्यात विकतो. आपण स्वतःचं आपलं फार्मचं एक इंस्टाला पेज आहे. त्याने काय की
टेस्ट परत आपली क्वालिटी, जास्त दिवस टिकण्याची क्षमता ही आपल्या आंब्यात त्यामधून मिळते, ही काळजी घेतो. ओके. आता शेतीमध्ये आंबाच का निवडला किंवा म्हणजे दुसरं पण पीक का ह्या भागातला आंबाच मेन महत्त्वाचं आहे? तसं म्हणायला गेलं तर आमच्या ह्या भागातलं पीक हे डाळिंब आहे. सांगोला तालुका हा डाळिंबासाठी फेमस आहे. पण आम्ही मी शेतीला नवीन सुरुवात केली आणि शेवटी आम्ही शहरातून इथं आलो आहे. तर अचानक एवढ्या धावपळीच्या शेतीत आपण स्वतः टाईम पण देत नाही आणि आपल्याला जमणार पण नाही ते. आंब्याचं कसं आहे की एक 4 महिने काळजी घेतली ना सीझनला, की ते आपण करू शकतो आणि घराभोवती हिरवळ असल्यावर करमतं. कारण की शेवटी आमचा दुष्काळग्रस्त भाग होता. आता पाणी आलं म्हणून आम्हाला जरा आमच्याकडे डेव्हलपमेंट झाली आणि तुम्ही कुठं पण जावं की एका निसर्गरम्य वातावरणात हिरवळ दिसली की करमतं, त्यासाठी आपण हे आंबा हे पीक निवडलं. आता इकडे पाण्याची काय व्यवस्था आहे? काय कॅनल आहे का काय? आता आमच्या इथून गावातून कॅनल गेलं आहे, पण आपली स्वतःची विहीर आहे. आपण विहीर पाडली, एक बोर आहे, त्याला सोलर बसवला आहे. जेवढं आपल्याला आधुनिक पद्धतीने करता येईल, म्हणजे ऊन सकाळी 7ला सुरू झालं की संध्याकाळी 5पर्यंत मनाने मोटर चालू होते. रात्री जागायची गरज नाही, काय नाही. आणि आपलं सर्व क्षेत्र हे ड्रीप इरिगेशन आहे. मोटर जागायची गरज पडत नाही? नाही, म्हणजे कशी जागायची गरज. सिस्टम काम करतं ते मोबाईलवर का मोबाईल आपण पुण्यातून मोबाईलवर ऑपरेट करू शकतो. तिथं बटन आहे. आपण समजा आता आठवडाभर आपल्याला हेच शेड्यूल लावायचं असेल तर मोबाईलमध्ये आपण टायमर लावू शकतो की सकाळी 9ला मोटर चालू झाली की 5ला ॲटोमॅटिक बंद होणार. आणि ह्या बसवण्याच्या मागे कारण की ह्याच्या आधी ही माझी आजी इथं राहत होती. आजीची इच्छा होती की तिने आम्हाला पहिल्यापासून म्हणजे मम्मीची आई, तिने आम्हाला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला आणि आमच्या शिक्षणासाठी तिच्याकडची शेती होती ती विकलेली. म्हणजे भावाचं इंजिनिअरिंग करायला मी शिकत होतो. मग तिची एक इच्छा होती की तिची शेती विकली म्हणून तिला जर वाटायचं की आपली शेती नाही. मग हे मम्मीच्या मामाच्या घरी मामाच्या इथं शेतात राहत होती. मग तिच्या एक इच्छा आम्हाला ह्या गावातले लहानपणापासून का नाही कोणी माहीत होते म्हणून आम्ही ते शेती घेतली. तिच्या समाधानासाठी घेतली आणि त्यातून आमचं सार्थक झालं. हां. आता जे पाणी आपण ज्या हिथून घेतो तर ते बोरवेलमधनं खेचणं असेल किंवा विहीर पण आहे आपल्याकडे? विहीर आहे. विहीर आपण स्वतः हे तयार केली स्वतः इथं. भरली. त्याला पाणी भरपूर पाणी आलेलं आहे आपल्याला. याच्यामध्ये. हो. आता एक विचारायचं आहे की तुम्ही सांगितलं सोलर सिस्टम बसवलाय, मोबाईलवर ऑपरेट करताय, तर हे जे आत्ताची टेक्नॉलॉजी हे सर्व शेतकरी वापरतात का काही जण अजूनही मॅन्युअलमध्येच आहेत? कसं आहे माहिती आहे का की शेतकऱ्यांचे गैरसमज आहेत की पावसाळ्यात सोलर चालेल का नाही चालेल. पण माझं आता आपण त्यांना उद्देशून बोलू शकत नाही कारण की आपण नवीन आहे ह्या क्षेत्रात. तर की पावसाळ्यात काय गरज आहे आपल्याला पाण्याची पिकांना? पाऊस पडल्यानंतर पाणी कोण देणार आहे का? आता माझा सोलर नॉर्मल पाऊस पडत असला तरी चालतो. म्हणजे ज्या ठिकाणी 2 इंची 2.5 इंची पाणी मारतं तिथं 1 इंची पाणी आलं तरी आपलं घरातलं उदरनिर्वाहासाठी माझ्या वापरायसाठी आपल्याला होऊ शकतं. मग काय काय शेतकऱ्यांना अजून पण नाही. आणि सांगायचं एक म्हणलं तर म्हणलं की इथले एवढे शेतकरी येतात माझ्याकडे, माझे सिस्टीम बघतात, खुश होतात, मला विचारतात हे कसं बसवायचं. मी त्यांना माझे जेवढे मला ज्यांनी बसवून दिले त्यांचे नंबर देतो. पण ते शेतकरी तेवढ्यापुरते एंटरटेनमेंट होते आणि नंतर ते जातात आणि परत म्हणतात आणि परत 1 महिन्याने भेटले की आपण करू. पण करू म्हणत ते तसेच राहतात आणि ते रात्र जागणं बिगणं. आता म्हणतं की साप चावला हे झापला. आणि आपण सोलर बसवायचं कारण की इथं माझी आजी एकटी होती. कारण की लेडीज असल्याशिवाय ते मोटरच्या जळल्यानंतर किंवा फ्यूज गेली हे बदलायला कोण नव्हतं आणि तिला पाठवणं पण चुकीचं होतं कारण 65 वर्ष वय होतं. म्हणून आम्ही जेवढ्या योजनेतनं लवकर होईल आणि आपण जरी नसलो तरी तर कामगार ठेवला तर त्याला काही विजेचा धक्का लागू नये किंवा काय होऊ नये ह्या सेफ्टीसाठी आपण जेवढ्या गोष्टी सेफ्टी होईल त्यांना बोट वापरणे ह्या गोष्टी आपण देतो. प्रत्येकाचा जीव जाणला पाहिजे. मंडळी, खरं तर आज या शेतकऱ्यांना किंवा या नवीन पिढीला आपण टेक्नॉलॉजी विचारण्याचं मुख्य कारण म्हणजे बऱ्याचदा आपण चॅनलच्या माध्यमातून फिरत असतो आणि शेतकरी आता खरं तर काय आहे की जुने जे काळातले आपले शेतकरी आहेत तर त्यांच्याकडून त्यांचा अनुभव आपण घेणं तरुणांनी गरजेचं आहे. आणि सध्याच्या तरुण पिढीकडं टेक्नॉलॉजी बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात त्यांच्यांना ती ग्रास्पिंग करणं ही ताकद सर्वात जास्त आहे. तर आपण त्यांच्याकडे असलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा पद्धतीने शेतीमध्ये वापर करता येईल आणि आपली शेती ही आधुनिक कशी करता येईल याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. मालक, आता अजून एक आम्हाला थोडंसं विचारायचं आहे की हे सगळं करत असताना आर्थिक नियोजन कसं? कारण तुम्ही शिकताय कदाचित असं म्हणूया की जॉब नाही आहे किंवा काय, किंवा भाऊ आहे, वडील आहे, तर हे आर्थिक नियोजन याचा ताळेबंद आपण कसा करतो? आता आंबा आपण शहरात पाठवतो किंवा कसं हे एखादा नवीन पण एखादा समजा शहरातला एखादा याच्यामध्ये यायचं असेल त्याला परत, तर ते थोडंसं आम्हाला गणित सांगा. सर्वात मध्ये आर्थिक हा महत्त्वाचा पॉईंट आहे कारण की सपोर्ट असल्याशिवाय इकॉनॉमिकल सपोर्ट असल्याशिवाय आपण कोणती गोष्ट करू शकत नाही. ह्यामध्ये सर्वात सपोर्ट म्हणलं तर माझा भाऊ IT इंजिनियर आहे, बारका भाऊ, तो जॉबला आहे.
तो तो सगळा पैसे पुरवतो. माझ्या डोक्याने मी शेती करून घेतो. त्यातून माझे वडील 2023ला PSI रिटायरमेंट आहेत आणि एक माझा मामा आहे, तो सर्कल आहे म्हणजे तलाठी प्रमोशन सर्कल, तो पण इकॉनॉमिकल सपोर्ट करतो. शेवटी पैसा असल्याने कुठली गोष्ट होऊ शकत नाही आणि पैसा असूनसुद्धा करता येत नाही असे पण काय काय. मग मला माझा भाऊ पैसे पुरवतो, पप्पा पुरवतात, मामा पुरवतो आणि त्यांनी दिलेल्या जेवढे पैसे आपल्याला पुरवले त्याचं मी बेनिफिट करून जेवढं प्रॉफिट काढता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणलं तर मी पिकवतो. माझा भाऊ सॅटर्डे संडे IT वाल्यांना सुट्टी असते, त्याला मार्केटिंगचं नॉलेज भरपूर आहे. तो स्वतः पुण्याला आपला आंबा असो, लसूण असो, पेरू विकतो. त्याला मार्केटिंगचं भरपूर नॉलेज आहे आणि आपला आंबा हा विषमुक्त म्हणजे सेंद्रिय असल्याने आपल्याला डिमांड भरपूर आहेत. आपल्याला प्री बुकिंग असतात की एवढे आम्हाला पेट्या पाहिजे, तेवढ्या पेट्या पाहिजे. आज अक्षय तृतीया आहे, अक्षय तृतीयाला माल पाहिजे नव्हता. मला भरपूर जणांचे फोन आले की तुम्ही माल द्या, पण माल हा नॅचरल म्हणजे पाड लागल्याशिवाय तोडायचा नाही किंवा शिवाय त्यांनी मागितलं म्हणून पैसे कमवण्यासाठी कसा पण तोडून त्याच्यावर काय फवारण्या करून पाठवल्या कस्टमर नाराज करण्याचा आता आपला हित म्हणजे केलंच नाही पाहिजे ह्या गोष्टी ह्या. आणि इकॉनॉमिकल गोष्ट सर्वात मोठी. आता हे सगळं करत असताना मागं असलेल्या आपल्या देशी गायींचा शेण गोमूत्राचा फायदा किंवा आता तुम्ही म्हणले की ऑर्गॅनिक आम्ही करतो, तर आम्हाला शेण गोमूत्राचा कसा फायदा तुम्ही आता करता? ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी आपण खिल्लार गायच्या सकाळी 6 वाजता गाय उठवतो. गाय उठवल्यानंतर आपण बादलीने गोमूत्र पकडतो. बादलीने गोमूत्र पकडलं, गोमूत्रासाठी एक आपण बॅलर केला त्यात साठवतो. शेण, परत आपलं काळा गूळ, हरभऱ्याचं पीठ. आपल्याकडे एक फिल्टर आहे स्लरी फिल्टर, त्या स्लरी फिल्टरमध्ये हे तिन्ही म्हणजे आपल्याकडं 250 लिटरचा स्लरी फिल्टर आहे. त्यात 5 लिटर गोमूत्र, 5 किलो शेण, 2 किलो गूळ आणि 1 किलो हरभरा पीठ हे मिक्स करून एक 5 ते 6 दिवस ठेवतो. 6 दिवसानंतर त्याचा डिस्चार्ज होतो. आपल्याला एक 250 आपल्याला 200 लिटर्स डिस्चार्ज मिळतो. तो आपण जसा पिकांच्या आज समजा 15 दिवसाला आंब्याला सोडले, 15 दिवसाला पेरूला सोडले, 15 दिवस वैरणीला सोडले, त्याच्यानुसार करतो. आणि हा आपलं सेंद्रिय की ते आपले सूक्ष्मजीव जीवाणू वाढतात आणि शेतीचं हे होतं. आणि त्यातून अजून एक म्हणायचं सेंद्रिय शेती म्हणजे की माझे गांडूळ खताचे 2 बेड आहेत देशी गाईच्या शेणाचं भरून, आणि ते गांडूळ खत पण यूज करतो. डायरेक्ट खत जेवढं टाकण्यापेक्षा बेनिफिट येत नाही तेवढा गांडूळ खताने जास्त रिझल्ट येतो. आणि माझी शेती 3 वर्षात याचं कारण म्हणजे की खिल्लारचं शेण, गोमूत्र हे सर्व वापरले म्हणून. रासायनिक वापरलं असतं तर आलं असतं पण जास्त वेळ टिकत नाही झाड आणि ॲव्हरेज पण देत नाही. मंडळी, खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून आपण बरीचशी माहिती घेतली आणि या शेतकऱ्यांचा फोन नंबर आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे की तुम्हाला यांच्या शेतातलं पीक किंवा फळ हवं असेल तर आवर्जून संपर्क करा. आणि एक सुंदर मुलाखत की ज्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी आणि आपली शेती आणि आपली परंपरा जपण्याचं कशा पद्धतीने हे तरुण वर्ग सर्व काम करत आहे या संदर्भातली ही खास मुलाखत होती. पुढील भागामध्ये आपण यांचेच मामा त्यांच्या सोबत काही चर्चा करणार आहोत की त्यांच्या माध्यमातून शेती असेल, देशी गोवंश असेल आणि गावाकडची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, मामा नमस्कार. नमस्कार. चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर सांगा. सांगतो. माझं नाव बळीराम रामचंद्र पिंपळे, मुक्काम पोस्ट चिकमोहोद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 988189414106. मामा, जाई मंदिरा शेजारी. मामा आता या भागामध्ये शेती किंवा तुमचं जनावर काय काय असते तुमच्याकडे? आता आम्ही 5 जण भाऊ आहोत. मी 4 नंबर. आमच्याकडे देशी गाय बी आहेत, जर्सी बी आहेत, म्हशी बी आहेत, पंढरपुरी, आणि पाळणारी बैल बी आहेत. त्यांना साहेबाशी माहीत आहेत. मग आता हे सगळं नियोजन करत असताना तुम्ही सर्व घरातले भाऊ मंडळी कसं एकत्रित का? आम्ही भावांचं आता 2 गाड्या गेल्या त्या सकाळी 5:00 गेल्या त्या बघा, 2 वाजता घेऊन पळायला शर्यतीला. ही तर कसली शर्यत चालती, जनरल का 3 फेऱ्याची? 3 फेऱ्याची चकडी शर्यत. हां, चकडी शर्यत. मग आता भावांमध्ये की बाबा कोणी जर्सी बघायचं, कोणी बाहेर पळायला घेऊन जायचं बघायचं, असं रिलेशन. आता मी दुधाला असतो सकाळ संध्याकाळ. त्यांची रेस आली की आज गेली, आता दूध माझ्याकडे असतं, सकाळ संध्याकाळ वाढायचं दूध माझ्याकडं. दूध काढून आपण किती लिटर? नाही, त्यांची ते थोरल्या भावाचं निघते की एका टायमाला निघते 18-17 एका टायमाला. त्या 2 नंबर भावाचं निघते 15, माझं निघते 12, आणि दुसऱ्या भावाचं निघते 11-12 निघते त्यांचं. दुधाला भाव आहे का चांगला? हो.
दुधाचा भाव आम्ही असं ऐकत असतो, टीव्हीवरती बघत असतो, कधी कधी भाव वर खाली होत असतो, ते काय होत असतं म्हणजे? म्हणजे ह्या टेम्परेचरमुळं फॅट डिग्री SMS कमी लागल्यानंतर दूध कमी, ऑटोमॅटिक दर कमी होतो साहेब. इकडं तुम्हाला गावाकडं कुठली गोष्ट उत्पन्न जास्त करून देते? आता आम्ही आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे जातो, शेतकरी म्हणतात आमच्याकडे खिलार गाय आहे, तिला एखादा खोंड झाला होय. तर ते खोंड जास्त पैसे देतो वर्षाला, किंवा आमच्या बागेत आंबा आहे, ऊस आहे, त्याचं जास्त उत्पन्न. कुठली गोष्ट शेतकऱ्यांना जास्त तुम्हाला उत्पन्न करून मिळून देणारी उत्पन्न आहे? आता खिलार गाईची किंमत बी कोणी करायची नाही आणि तिच्या वासराची बी किंमत करू शकत नाही. तुम्ही बी करू शकत नाही साहेब, आणि मी बी करू शकत नाही. काय बैल 1.25 कोटी रुपयेपर्यंत मागते ती, काय बैल 2 लाखापर्यंत सुद्धा मागते ती. मग आता ही जी पळावला बैल गेली, हे आपण वासर तयार करून विक्री पण हो, करतो का विक्री आम्ही आपण? तीच करतोय. ओके. हा, आता माझ्या भावानं 27,000ला वासर पिल्लू घेतलं होतं 6 महिन्याचं. त्याला 6 महिने रनिंग केलं, घोड्यासंग ताणलं, 1 वर्ष सांभाळलं आणि कालच्या वारीवर 1,16,000 विकलं, मग आता गट पास करून. ओके, हां, गट पास करून. गट पास न करता तसंच वासरू द्यायचं आलं तर कितीला गेलं असतं? मग ती 50च्या आतच. किंवा घेतलंही नसतं. हां, घेतलं बी नसतं. पण गट पास झाला तर समोर हो, पाहिजे तसं लाखाच्या पुढे जात आहे. शेती करत असताना देशी गोवंश सांभाळणं असेल होय, किंवा हे सगळं तुमचं, आता जसं म्हणलं की आपण आर्थिक जे सांभाळतो, तर ते आर्थिक सांभाळणी कशी होती तुमची, शेतीतनं का देशी गोवंशातनं? देशी वंशातनं आणि शेती बी, आणि सगळी एकमेकाला. आमच्यात कसं आहे, जरी भाऊ आम्ही 4-5 जण जरी असलो, कुटुंब मोठं आमचं आहे, तरी आम्ही एकमेकाला कोणाला विसरत नाही. आणि शेजारी आम्ही राहायला, घर आमच्या वडील आमचं गरीब, मग आमची परिस्थिती नव्हती साहेब. आम्हाला सायकल नव्हती, दळप आणायला सायकल नव्हती. आज थोरल्या भावापाशी ट्रॅक्टर, 2 नंबर भावापाशी ट्रॅक्टर, 3 नंबर भावापाशी ट्रॅक्टर. थोरल्या भावाचा 1 मुलगा इंजिनियर, 1 मुलगी बँकेत कामाला मॅनेजर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे. तुम्ही किती नंबरचे भाऊ? 4 नंबर. 4 नंबर. लहान सगळ्यात? माझ्यापेक्षा एक लहान आहे. अजून एक हां, लहान. ती आहे, त्याचा मुलगा अकॅडमी करतो. इथं मग तुमच्या मुलांनी शिक्षण पण तुम्ही चांगलं घेऊन देता त्यांना? हो, इथं माझ्या मुलाचं आणि मोठ्या भावा मुलाचं इथं झालं सोयरीला, गोपाळपूरला, पंढरपूर. रोंगे कॉलेज. म्हणजे शिक्षण पण घेतलं पाहिजे हो, मुलांनी शिक्षण आवर्जून. घेतलं. लय त्रास झाला शिक्षणामागताना. मला लय त्रास झाला, म्हणजे आम्हा भावाला, सगळ्या कुटुंबालाच. म्हणजे तुम्हाला अजून वाटत होतं शिकावं, पुढं अजून मोठं व्हावं? हो 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 जास्त. हो. तर मंडळी, आपण आता तसं पाहायला गेलं तर गावाकडची बरीचशी मंडळी भेटत असतात, त्यांचं लाईफस्टाईल असेल, त्यांचं शेती, देशी गोवंश, दूध असेल, या संदर्भात आपण कायम चर्चा करत असतो. कारण आपल्याला प्रत्येकाला त्यांच्याकडचे अनुभव घेणं हे गरजेचं आहे. काही ना काही त्यांनी शिकलेलं असतं, त्यातून ते पुढे अनुभव सांगत असतात. आणि आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण या दावणीची एक सुंदर अशी मुलाखत घेतली, या मालकांची मुलाखत माहिती घेतली. मामा, एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर परत एकदा सांगा. माझं नाव बळीराम रामचंद्र पिंपळे, मुक्काम पोस्ट चिकमहूद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 988189414006. येस मामा, खूप खूप धन्यवाद. आज धन्यवाद. चॅनलवर तुमच्याशी आम्हाला चर्चा साधता आली. आणि मंडळी, अशाच प्रकारे अधिक माहिती पाहत राहा आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.